आज मी अशा जागी गेलतो ना, तिथून येताना तर मी पार ओकेच झालो होतं, काय विचारूच नका. आता काय उठलं की कुठंतरी बोंबलत फिरायची सवयच लागलेली आहे, पण कुठं जाणं काय सुखाचं आहे का, काय ना काय बिघड आमच्याकडून होतच राहतोय. नशीब ती गाडी तरी लवकर बरी झाली, तेव्हा कुठं आम्ही तिथून निघालोय बाबा. आता भीमाशंकरला यायची दुसरी वेळ होती आणि त्यात त्या गर्दीने तर आमची चांगलीच जिरावली होती. अरे ना हालिंग ना डोलिंग म्हणलं बसा आता इथंच, पण थोड्या वेळाने कावायला निघालो बाबा तिथून. आता म्हणलं मस्त मध्ये बोले बाबांच्या नगरीत आलोय, मस्त दर्शन करून जाऊ, पण कायचं काय आज पण आम्हाला मुखदर्शन करूनच लिंगायला लागलं. तिथून यायला म्हणलं कुणाचं तोंड पाहिलं काय ना आज सारशात मी माझं तोंड बघितलं होतं. बरं जाऊ द्या. आणि आम्ही चाललो इकडे गुप्त विमाशनला ट्रेकिंग करत आणि इकडं मध्ये झाडं बेडं पडलेले यायला म्हणलं काय विषय. अरे म्हणलं पळा बाबा लवकर इथून, म्हणलं झाड टाकुळ्यात पळून बेजा बेजा यायचा बाहेर. आणि मग मी नुसतंच इकडे येड्यागत पळत सुटले. म्हणलं अरे प्लॅन सक्सेसफुल झाला रे पळा. आणि ते जोक्यावर बसलं ते वाकडं तिकडे पळायचं यायला म्हणलं भातक्याने पडायच्या आधी म्हणलं चला इथून बाबा. गुप्त विमाशंकर आलो होतो तेवढ्यात आपल्याला गँग दिसले, गँगला टाटा करून मग आलो पुढे पाटापाटा. आणि इकडे एवढी गर्दी बघून पार माझ्या डोक्याला मुंगे आले. म्हणलं आता काय, तसं लाईनीला लागून व्यवस्थित आपलं दर्शन झालं होतं, त्याच्यामुळे काय टेन्शनच नव्हतं. आणि इथं येऊन असलं भारी वाटत होतं ना, असं वाटतंय की आता परत आपण एकदा आलंच पाहिजे. जाताना चांगलं गोड वाटलंय, पण येताना चांगले हातभर फाटले. पार बॅग बिग गळ्यात पार ओकेच झाला कार्यक्रम. हाताने कैरी दिला बारक्या काय खायना, पण झाडावर ठेवलं. जे खाऊन पळून गेलाय ते परत काय आलंच नाही. काय आम्ही आलो पळून कारण आम्हाला लयच भूक लागली होती. मग मस्त आंब्याच्या झाडाखाली जेवायला बिवायला घेतलं सगळ्यांनी. घरून चटणी बाजू बिजू चपाती आणली होती, मस्त जेवण झालं राव. आणि आपल्या गोमाताला पण चपाती दिली, पाया बिया पडलं. मग आम्ही तिथून निघालो घरी. आणि आता आलोयच म्हणलं तर काळी मैना खाल्ल्याशिवाय कुठं जातोय वे. दर पकड की खटापक्यास. जशी काळी मैना गोड गोड आहे, तसे तुम्ही गोड गोड कमेंट पण करा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो करून घ्या.